वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही सगळे उठलेलो आहोत आणि मी आणि पप्पा चाललेलो आहे गावात, कारण की आज आहे गावची यात्रा। आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल आम्ही देवाला गेलो होतो, त्यामुळे कंटाळून सगळेच उशिरा उठले। म्हणजे एवढे पण उशिरा नाही, 7 साडेसात झाले असेल, तरी पण गावच्या मानाने उशिरा। तर आज आहे आमच्या गावची जत्रा, पीर बाबांची जत्रा आहे। तर गावात जाऊन लोटांगण घालायचं असतं। पहिल्यातले लोक म्हणजे सकाळी 4 वाजता उठून जाऊन लोटांगण घालत होते मंदिराच्या भोवती, बट आत्ताच्या मानाने तसे जसं ज्याला पॉसिबल आहे तसं लोक लोटांगण घालतात। तर इथे देखील आमची जमीन आहे असं पप्पा मला सांगतायत। तर चला मग मी तुम्हाला पण दाखवते पीरबाबांचं मंदिर आणि कशी काय पद्धत आहे इथे ते। तर आता आम्ही पोचलेलो आहे मंदिराजवळ। तर हे पीरबाबांची मूर्ती दर्गा टाईप आहे आणि पप्पा बोलले पहिला बाहेरून राऊंड मारायचं, नंतर मग आतमध्ये जायचं असतं। तर चला मी तुम्हाला मंदिर चारी बाजूने दाखवते कसं आहे हे। मंदिर वरतून ओपन आहे, आता आज यात्रेमुळे वरती मंडप घातलेला आहे, तो देखील मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते। आणि ही लाइटिंग आता लावलेली आहे आणि यात्रा देखील इथेच भरते। हे बघा, मंदिराच्या बाहेर देखील मंडप वगैरे घातलेला आहे आणि आतमध्ये देखील घातलेला आहे। चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया। आता पप्पांनी इथे लोटांगण घालायला सुरुवात केलेली आहे। पहिला लोक भरपूर लोटांगण घालत होते, पण आता जसं जसं ज्यांना पॉसिबल आहे तसं लोक लोटांगण घालतात। बरेच लोक लोटांगण घालून गेलेले आहेत आणि पप्पांना विचारलं किती लोटांगण घालणार, तर पप्पा बोलले 5 लोटांगण मी घालणार आहे। तर मग नंतर मग मी इथे बरेच लोक होते त्यामुळे मी आली बाहेर। तर हा आहे बाहेरचा व्ह्यू आणि हे तर आता काहीच गर्दी नाही, टेम्पो वगैरे आलेत म्हणजे जे खेळणं वगैरे लागतं त्यासाठी। आता तुम्हाला संध्याकाळचं आल्यावर कळेल की किती इथे गर्दी आहे, सकाळ असल्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे। तर पप्पांचं अजून चालू आहे लोटांगण घालायचं आतमध्ये। पहिलेतले लोक पहिला बाहेरून देखील लोटांगण घालायचे, पण आता कोण कम्फर्टेबल असतं नसतं, जशी प्रथा आहे तसं। आणि हे मंदिराच्या चारी बाजूचा व्ह्यू आणि हा आहे मेन रोड। तर हे बघा, हे घरापासून काही लोक घरापासून देखील लोटांगण घालत येतात, काही लोक काठीचा वापर करतात, काही लोक नाही करत, प्रत्येकाची श्रद्धा असेल तशी। त्यानंतर आम्ही निघालो इथून घरी। आमच्या गावापासून पीरबाबांचं मंदिर एक 2-3 किलोमीटर असेल। हे पण वडाचं झाड आणि हे मंदिर देखील गावातलंच मंदिर आहे, बट आज जी यात्रा होती ती तिथे पीरबाबाच्या देवळाजवळ होती। तर 2-3 किलोमीटर असलं, एवढं डिटेलमध्ये मला पण नाही माहीत। आणि हा कॅनल आम्हाला जाताना लागतो, कॅनल क्रॉस करून गेल्यानंतर मग गावात आमचं घर जे आहे ते मळ्यामध्ये आहे। आणि सकाळी सकाळी एवढं खूप छान वाटत होतं, कॅनलचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। आणि ह्या कॅनलला नेहमी पाणी असतं, कधी नसतं असं नाही, जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा असतंच आणि पूर्ण भरून वाहतोय। आणि बऱ्याच वेळा असं भीती पण वाटते, कारण की ह्याला बाजूला काही सपोर्ट किंवा सेफ्टी नाही आहे। त्यानंतर आम्ही आतमध्ये एंटर केलं मळ्यासाठी। तर मी शूट करत होते, तर पप्पांना देखील मी शूटमध्ये घेतलं। पप्पा बोललं बघा, आणि पप्पा मला बरंच काय काय सांगत होते, गावाला पहिल्यातलं कसं असतं वगैरे, पहिल्यातले लोक उपवास वगैरे पकडायची, असं सगळं काही मला सांगत होते। तर इथून हा रस्ता जातो तो चोराडीला जातो आणि इथून आतमध्ये आमच्या गावात रस्ता जातो। तर रस्ता काही एवढा अजून बांधलेला नाही आहे, मळ्यात घर असल्यामुळे। तर डांबरी रस्ता जो आहे तो तिथपर्यंतच आहे। आणि इथून आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथून सरळ गेल्यानंतर आमचं घर येतं। आणि हे बघा आम्हाला काय दिसलंय, मोर। थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवते। तर सकाळी सकाळी इथे मोर, म्हणजे इथे कायमच मोर दिसतात, असं काही वेगळं नाही आहे, पण खूप छान वाटलं। त्यानंतर आम्ही पोचलो घरी। त्यानंतर दिवसभर आवरल्यानंतर संध्याकाळी आता आम्ही सगळेजण चाललो आहोत यात्रेसाठी। सौरव, अथर्व, रिद्वी गाडीत रेडी आहे आणि चला बायका बघूया काय करतायत। तर यात्रेला जाण्यासाठी ही आहे माझी पप्पांची छोटी बहीण, म्हणजे माझी आत्या, जी घाडगेवाडीला असते। तर ती देखील यात्रेसाठी आलेली आहे, आजी आणि मम्मी। तर मामा आणि मामी रात्रीच रिटर्न गेलेत आणि यात्रेसाठी आता पुन्हा येणार आहेत। तर संध्याकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं गावात यात्रा भरते, दिवसभर तर मी काही नाही आराम केला, कारण की काल कंटाळून आलेले होते, त्यामुळे दिवसभर नंतर काही शूट नाही केलं। तर आता आम्ही पोचलेलो आहोत गावामध्ये, गाडी इथे पार्क केलेली आहे, कारण की पुढे पार्किंगला जागा नाही, त्यामुळे इकडे अलीकडेच पार्क केली आणि आता मी एंटर करते। तर तुम्ही आता बघू शकता इथे आता छोटे छोटे सगळीकडे स्टॉल लागलेले आहेत, जसं की तुम्ही सकाळचा व्ह्यू बघितला आहे बघा, आजूबाजूचं सकाळी कोणीच नव्हतं इथे आणि आता बघा किती गर्दी झालेली आहे, बरेच लोक आलेले आहे, बऱ्यापैकी तशी गर्दी आहे। तर चला पहिला मी नारळ फोडते।
तर इथे आम्ही आता नारळ घेतो. एकच नारळचा स्टॉल आहे आणि तिथेच सगळ्यांची गर्दी. तर माझा देखील मी नारळ फोडते. माहेरी नारळ हा फोडावा लागतो वर्षातून एकदा. तर इथे पप्पाने माझा नारळ माझ्या हातात दिलेला आहे आणि रिद्वी बघा. त्यानंतर चला आपण आता नारळ फोडूया आणि तुम्ही लाईन बघू शकता दर्शनासाठी किती आता गर्दी झालेली आहे. फायनली आमचं दर्शन माझं तर झालं. मम्मी आणि आत्या दर्शन घेतात आहे. तर इथे निवदासाठी मलिदा म्हणून असतो ते आणलं जातं. साखर आणि पोळी चपाती असते, तर त्याचा निवेद दाखवला जातो इथल्या देवाला. त्यातले लोक उपवास पकडायचे दिवसभर आणि इथे देवाला निवेद दाखवून ते मलिदाने उपवास सोडायचे, अशी प्रथा होती. आणि आता मी आली आहे बाहेर. तर इथे नारळ फोडले जातात मंदिराच्या बाहेर. जे आपण नारळ घेतलेले होते ते आपण इथे फोडायचे. तर इथे आता मी माझा देखील नारळ फोडलेला आहे आणि रिद्वीचा एक वेगळाच गोंधळ चालू होता. तिला सगळीकडे यात्रेत फिरायचं होतं. त्यानंतर आता इथे जे स्टॉल लागलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर ह्या स्टॉलच्या पाठी खेळणी देखील लागलेली आहेत. तर चला पहिला आपण स्टॉल बघूया. तर ह्या स्टॉलवर असे गावाला 100 रुपीजला काही घ्या तर 100 रुपीजला टॉईज होते. इथे बांगड्यांचा देखील स्टॉल लागलेला आहे आणि इथे देखील टॉईज होते, बट डिफरंट प्राईजमध्ये होते. प्रत्येक स्टॉलवर डिफरंट प्राईज होती. प्रत्येक गोष्टीचा स्टॉल लागलेला होता, जसं की पर्स, ज्वेलरी, टॉईज. त्यामुळे लहान मुलांचीही खूपच मज्जा होती. आणि इकडे ह्या साईडला जे आहे ते सगळे खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत, जसं की आपलं आईस्क्रीम, पाणीपुरी असं काही नव्हतं असं नव्हतं. आणि माझ्यासमोर जो आहे तो वडापावचा स्टॉल आहे, कारण की वडापाव ह्यावेळेस मी गावाला आल्यापासून भरपूर वडापाव खाल्लेत आणि खाणार आहे, कारण की इंदोरला वडापावला मी खूप मिस करते, जी इथली टेस्ट आहे ते. आणि हे तुम्ही बघू शकता माझ्या चारी बाजूला स्टॉल्स. तर अशा प्रकारे यात्रा भरते गावाला. बास्केटबॉल घेतला, कोणी घेतला? सौरभ मामाने 2 घेतले ना, एक तुला आणि एक दादाला, विरा दादाला ना. चला, हे रिद्वीसाठी, हे रिद्वीचं, हे विरांश, हे अथर्व आणि विरांश, हे अथर्व. आणि इथे आत्या आणि आजी जे आहेत ते बांगड्या भरायला बसलेले आहेत. बायकांची शॉपिंग वेगळी, काय तर बांगड्याच भरणार, दुसरं काय करणार. आणि लहान मुलांची तेवढी मज्जा होती. अथर्व, रिद्वीने भरपूर सारे टॉईज कलेक्ट केले. त्यानंतर मी ह्या दोघांना घेऊन फिरत होते. मम्मी होती ते आत्याला, आजीला वगैरे बांगड्या भरत होती आणि अथर्वला आणि रिद्वीला घेऊन मी फिरत होती. सौरव त्याच्या मित्रांमध्ये होता आणि पप्पा त्यांच्या मित्रांमध्ये होते. आता आम्ही आलेलो आहोत पाणीपुरीच्या स्टॉलवरती. ह्या लोकांना टॉईज घेऊन दिले आणि सौरवला बोलली सगळे टॉईज गाडीत ठेवून ये. मग नंतर बोललं तुम्हा लोकांना काय खायचं आहे ते खा, मग आपण नंतर जाऊया घरी. तर इथे ह्या लोकांनी आईस्क्रीम खाल्लं, पाणीपुरी खाल्ली. बघू आता ह्या लोकांना अजून काय काय हवं आहे ते. आणि इथे मामा आणि मामी तोपर्यंत समोरून आलेले आहेत. मीना देखील मम्मीने बोलवलं बांगड्या भरायला. त्यानंतर ह्या लोकांचं सगळ्यांचं झाल्यानंतर सगळेजण आले. मग बोललं सगळ्यांनी काहीतरी खावा, कारण की मोठ्या माणसांना शक्यतो अवॉइड करतात बाहेरचं. पण ते बोलले की नाही, आमच्या गप्पा चालू असेल तर तुम्हाला काय खायचं ते खावा. त्यानंतर मी आली इथे ह्या लोकांना मंचुरियन खाण्यासाठी, कारण रिद्वीला मंचुरियन खूप आवडतात. फायनली सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलं खायला, कारण की गावचे इथे मी एक्सपिरियन्स केलं आहे. आमच्या घरातले सगळेच लोक खूपच लाजतात बाहेर काय खायचं बोललं की हां हे बघते ते बघते, मग काय घ्यायचं तर पार्सल घ्या. तर इथे फायनली मी ह्या लोकांना वाटलं की मी फोटो काढते की काहीतरी आईस्क्रीम खाताना देखील लाजत होते. तर सगळ्यांनी इथे फक्त आईस्क्रीम खाल्लं, ते पण खूप फोर्स केल्यानंतर. त्यानंतर आम्ही निघालो घरासाठी. घरी आता माघारी जाणार. खूपच छान वाटलं यात्रेत फिरून बऱ्याच दिवसांनी. आणि जे खेळणी वगैरे लागली होती तिकडे तर आम्ही गेलोच नाही. तर मी उद्या जर आले गावात तर नक्कीच मी तिकडचं देखील शूट करून दाखवेन. आणि जशी की आमची जागा पाठी आहे तर मी पाठी बसलेली, बाकी सगळेजण पुढे बसलेले. आणि पुन्हा एकदा हा यात्रेचा व्ह्यू. आता आम्ही निघतो घरी. तर खूपच छान गेला आजचा दिवस, खूप छान वाटलं यात्रेला येऊन. त्यानंतर आम्ही पोचलो घरी. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, तर आता पप्पांनी वडापाव पार्सल आणलेले होते घरी, तर आता आम्ही सगळेजण खाणार आहोत. आणि आता मी तुम्हाला दाखवते रिद्वीची, अथर्वची आणि विरांची शॉपिंग. तर हे रिद्वीचं आहे, ट्रेन सेट देखील रिद्वीचा आहे, बास्केटबॉल देखील रिद्वीचा आहे, शिट्टी देखील रिद्वीची आहे. आणि गाडी जी आहे ती अथर्वची आहे. हे आत्याने घेतलं आहे रिद्वीला पियानो. आणि हे मी ज्वेलरी रिद्वीसाठी घेतलेत आणि हे अथर्वसाठी घेतली ज्वेलरी. हे देखील विरांशला घेतलं आहे आणि हे देखील विरांशला घेतलं आहे आणि हे अथर्वसाठी घेतलेलं आहे.
तर मग असं शॉपिंग आम्ही केलेली आहेत आणि हे बघा दोघं किती खुश आहेत. तर ह्या लोकांना थोडा पण दम निघत नाही, लगेच गाड्या फोडून लगेच ह्या लोकांनी रेसिंग लावून चालू झालेलं आहे. लहान मुलं कधीच ऐकत नाहीत. तर असा होता आजचा दिवस. तर आता हा दुसरा दिवस आहे. तर यात्रा ही 2 दिवस असते. पहिल्या दिवशी जे असतं ते गोड जेवण असतं आणि दुसऱ्या दिवशी असतं ते मटण असतं. तर आता आज आमची चालू आहे मटणाची तयारी. तर आजी इथे लसूण सोलत बसलेली आहे. काय बनवते का? वांग्याची भाजी आणि काय करतोय? का चूल पेटवतोय? सौरवच्या चुलीला धूरच जास्त, आग कमी. लागली बघ किती आग लागली बघ. मटन बनवले हे आई आणि ते दीदी कोथिंबीर चिरत आहे आणि आजीने पद्धतशीर पदर घेऊन आधीच खोबरं चिरायचं चाललेलं आहे अशा प्रकारे. आणि ही टाइमपास करते, हाताने निवडत बसली. हिला आम्ही वेळी दिली, ही वेळी कुठे ठेवली बघ. आम्ही वेळी नव्हती तर मी वेळाचा वापर करून खोबरं चिरलं, पण ते काही जमलं नाही मला. मग शेवटी ते डिपार्टमेंट आजीला दिले आणि मी कोथिंबीर निवडणार आहे. चला तर आपण बघूया आमची आऊस काय करते. आमच्या मदर टेरेसाने चिकन काढलेलं आहे आणि आता मटणात तिकडं मटण कोपऱ्यात आहे कुकरमध्ये, ते आता शिजलेलं आहे. थोड्या थंड झाल्यावर आम्ही सगळी पोरं वाट बघत आहोत मटण खायला. रिती मटण खाणार आहे का नाही? रिती चमचा घेऊन आहे. अगं चमच्यानं नाही खायचं बाळा, हातानं खायचं. काय म्हणायचं आता. आता इथं अशा प्रकारे त्या साईडला टोपा चिकन फ्राय व्हायला चाललेलं आहे. आपण थोड्या वेळाने तुम्हाला रेसिपी दाखवू चिकन. नंतर मसाला वगैरे रेडी सगळं झालं होतं आणि नंतर जास्त काही मला शूट करता नाही आलं कारण की पप्पा आजारी होते. तर आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो, सौरव, मी आणि पप्पा. पप्पांना अचानकच उलट्या वगैरे झाल्या, त्यामुळे आम्ही गेलो गाडीतून घेऊन. आणि इथे तोपर्यंत मम्मीने चिकन मटन जे आहे ते शिजवून झालेलं आहे आणि रिद्वी आणि अथर्व जेवायला बसलेत. त्यानंतर हे आहेत माझी आत्या आणि त्यांचे मिस्टर. ही माझी मधली आत्या आहे जी की शामगावला राहते. तर ते देखील आले होते पण त्यांना घाई होती, त्यामुळे ते किचनमध्येच बसले जेवण्यासाठी. त्यांचं काम होतं त्यामुळे ते जेवण लगेच निघणार होते. आणि हे बघा आमच्या इथे समोर जे झाड आहे पेपरणीचं, तिथे रोज मोर येऊन बसतो. तर खूपच छान वाटतं. संध्याकाळ झाली की तो रोज येऊन बसतो आणि मला माहीत नाही सकाळी होते कोडून जात असेल तर झोपण्यासाठी फक्त येतो की काय. तर आमच्या इथे आजूबाजूला शेतं असल्यामुळे भरपूर मोर आहेत आणि आजूबाजूचा परिसर देखील मी तुम्हाला लवकरच दाखवेन. रिद्वी आणि अथर्व बघा मोर बघून किती खुश झालेत. त्यानंतर बाकीची तयारी चालू होती. सगळ्यात आधी जे व्हेजवाले आहेत ते जेवायला बसले. आत्या, ही आत्यांच्या मिस्टरांची बहीण आहे आणि हे आत्यांचे मिस्टर आणि हे पाहुणे रावळे होते आलेले यात्रेसाठी. तर ते आधी जेवायला बसलेत कारण की ते लोक नॉनव्हेज नाही खात. मग ते नंतर बसले. नंतर सगळे नॉनव्हेजवाले जे आहेत ते बसणार आहेत जेवण्यासाठी. तर ही आहे माझी मावशी, म्हणजे माझ्या मम्मीची सगळ्यात छोटी बहीण. ती आल्या लगेच भाकरी करायला बसलेली आहेत. ॲक्च्युली भाकरी झालेल्या होत्या अर्ध्या, बट आता माणसं वाढतील तशा मग ती बोलली की मी करायला बसते. मम्मीला बोलली तू नको करू. आणि हे बघू शकता पप्पा, खूपच पप्पांची तब्येत ठीक नव्हती, अचानकच आजारी पडलेले. मग ते आधी आतमध्येच झोपून होते. मग आता थोडा वेळ बोललं बाहेर येऊन बसा म्हणजे तुम्हाला देखील बरं वाटेल बाहेरच्या हवेने, कारण की पाहुणे रावळे आलेले होते. आणि इथे मम्मी ह्यांना साडी नेसवत आहे जसे की गावाकडे पद्धत असते. तर अशा प्रकारे येताना आमच्या वैशू मावशीला भूत दिसलेलं आहे. कसं वाटलं भूत बघून? मला तर लय मजा येते. एक्सप्रेशन बघा, वैशू इथं बसून बसून घाम फुटलाय. तुम्हाला दिसलं तुमची कशी त्यावेळेस काय कंडिशन झाली होती? आम्ही आनंदात होतो. विचार मी मामीना म्हटलं तुम्हाला काय दिसतंय का बघा. मामी म्हटलं मी सगळं आता सोडून दिले. तेवढंच थ्रिल उपळ्याच्या यात्रेत. पण असं काय दिसलं असतं तर अजून जरा बरं वाटलं असतं, आम्हाला आनंद झाला असता. घाबरलेली आमची मम्मी. अगं शामगावच्या घाटात पण ह्याला टपावर वाचलेलं. 4 वाजता
रस्त्याने एक पण गाडी नाही, दोन्ही बाजूनी ऊस आणि रस्ता नुसता वर खाली वर खाली वर खाली, एकही गाडी नाही. आणि मी घाबरली. परत मला तिथे आमचा चालू होता भूताचा टॉपिक. तर आमच्या मावशीला चोरडायला आल्यावर असं चकवा लागतात त्या टाईपमध्ये झालं होतं. तर बरेच लोकांना तिथे एक्सपिरियन्स आहे, बरेच लोक बोललं जातं. माझ्यासोबत तर असं अजून कधी काही घडलं नाही, बट माझ्या लग्नाच्या टायमाला जेव्हा माझे फ्रेंड लोक गाडी करून आलेले तेव्हा ते लोक देखील तिथे गोल गोल फिरत होते. तर तसंच आता माझ्या मावशीच्या बाबतीत झालं आहे. तर तो रोड देखील मी तुम्हाला नक्कीच एक दिवस फिरवून दाखवेन की कसा रोड आहे, काय आहे. आणि नवीन लोक आले की तिथे का चुकतात ते तर अजून मला माहीत नाही, पण बोलतात ससा वगैरे दिसतो जर नॉनव्हेज घेऊन जात असाल तर. तर इथे आमच्या मामी आहेत, त्या कांदा चिरायला बसलेल्या आहेत. मामा मामी देखील आले होते जेवणासाठी, मावशी देखील आली होती. तर आता मम्मीने दिवसभर काम केल्यामुळे सगळेजण मम्मीला आता सगळेजण थोडी थोडी हेल्प करत आहे. आणि व्हेज लोकांसाठी आज मी भजी बनवलेली. काय बरोबर नाही. तर आता सगळेजण जेवायला बसत आहेत. तर पितळी आण. थोडं आमच्या बरोबर सगळेजण पप्पांना फोर्स करत होते, बट पप्पांना काहीच खायची इच्छा नव्हती आजारी असल्यामुळे. काय करते? काय खाणार आहे? आणि सोनी आमची आमच्यासोबत जेवाय बसत नाही, त्यामुळे पाहुणे मंडळी झालेत नाराज. बेटरी. आणि हे बघा ही पोरं बघा. तुला काय काढू सगळ्यांचं काढू. थांबा. थकलेल्या मातोश्री, थकलेल्या. सोनीने आमच्या भजी केलेल्या आहेत. आता टेस्ट करून बघते कसे झाले. वाढू दे का तुम्हाला? खरं खरं सांगायचं. तिला खरं बोललं की राग येतो, त्यामुळे मी खोटंच सांगणार आहे. म्हणजे चांगले झाले असलं तरी खराब सांगणार का? श्रीखंड घेते. डोंगराईचं स्पेशल श्रीखंड आणलेलं आहे यात्रेनिमित्त आमच्या. आम्हाला काहीतरी वेगळंच दिसतंय. काय काय पाहिजे? भजी. सगळेजण फायनली आम्ही जेवण्यासाठी बसलो. हा आहे तनिष्क, माझ्या मावशीचा मुलगा आहे. हे काका आणि ही मावशी. आणि मामाला आणि मामीना तर तुम्ही ओळखताच, हा तर रिद्वी. सगळेजण आम्ही जेवायला बसलो. तर आम्ही बनवलेलं आहे चिकन आणि मटन दोन्ही सुद्धा. चिकन सुक्कं बनवलं आणि ताटाचा फोटो काढलाय की मी. मग हे बघा ही भज्याचं सगळं ताटच घेऊन बसली. हा आता तुझं भरलं ना. आणि त्यानंतर आम्ही झोपलो. आणि हे आता तिसऱ्या दिवशी सकाळी जे की अथर्व सगळेजण खेळत आहे, तनिष्क, रिद्वी. तर रिद्वीला खूप बरं वाटत होतं कारण की तिच्यासोबत खेळायला कोण नव्हतं. त्यामुळे आता हे लोक सगळे बॅट बॉल खेळतात. ते बॅट बॉल जे आहे सौरवचे टॉईज आहे, आता हे लोक खेळत आहेत. लोकांचे रूल्स काय मला समजत नव्हते, वेगळीच खेळायची पद्धत होती. ह्या सगळ्यांमध्ये रिद्वीचं मध्ये कारण की तिला खेळायला येत नव्हतं, बट ती चिडत होती. आणि मी सांगितलं जर तिला रडवलं तर मी कोणालाच खेळून देणार नाही, त्यामुळे ते लोक तिला देखील मिळून खेळत होते. तर फायनली आमचे काका उठले कारण की रिद्वीला बॅटिंग करायची होती आणि ते काही तिला येत नव्हती. मग काका बोलले की या आपण दोघं करूया. तर अशा प्रकारे ह्या लोकांचा खेळ चालू होता सकाळी सकाळी. टाक रे तू. कराडवर आणलाय का काय कांदावाला वडापाव? कनिष्का या. अय वर्मा या. मेकअप. तर पप्पा संध्याकाळी बाहेर गेले होते, तर त्यांनी सगळ्यांसाठी वडापाव आणले कारण की आमच्या गावात एकही दुकान नाही आहे. असं बाहेर गेलं तरच काही आणता येतं. तर इथे तर मावशी आणि काका जे आहेत ते घरी निघालेले आहेत. मामा मामी रात्रीच गेलेले जेवून. तर हा आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.